पहाटेची वेळ होती. कोल्हापूरच्या त्या जुन्या पद्धतीचे पण टुमदार असलेल्या घराच्या अंगणात सुमती काकी सडा रांगोळी घालत होत्या. लग्नाला अजून आठवडाही पूर्ण झाला नव्हता, त्यामुळे दरवाजावरची सुकलेली आंब्याची पाने आणि फुलांची तोरणे अजूनही मागच्या आठवड्यातील आनंदाची साक्ष देत होती. सुमती काकींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान होते. पती गेल्यावर एकुलता एक विशालला त्यांनी लहानाचे मोठे केले होते. शहरात नोकरीला असलेल्या विशालचे लग्न होऊन आता घरात सून आली होती. त्यामुळे सुमती काकींना वाटले होते की आता उरलेले आयुष्य देवाधर्मात आणि नातवंडात सुखाने जाईल. रांगोळी काढून त्या घरात आल्या. स्वयंपाकघरात शिरताच त्यांनी सवयीप्रमाणे चहाचं आधण ठेवलं. तेवढ्यातच त्यांची सून रिया तिथे आली. नऊवारी साडीत रिया सुंदर दिसत होती, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची अस्वस्थता आणि राग सुमती काकूंना स्पष्ट जाणवत होता. आई, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. रियाचा आवाज नेहमीपेक्षा थोडा चढलेला होता. सुमती काकींनी प्रेमाने तिच्याकडे पाहिले. बोल ना ग पोरी, काय झालं? चहा देणार का? रियाने चहाचा कप बाजूला सारला आणि कमरेवर हात ठेवून उभी राहिली. हे बघा आई, आता विशालचं लग्न झालंय. आमचं एक वेगळं आयुष्य आहे. आमच्या काही गरजा आहेत. हे घर लहान आहे आणि त्यात तुमचे हे जुनाट सामान, तुमचे ते देव आणि तुमचं सततचं वावरणं आम्हाला अडथळा वाटतंय. स्पष्ट सांगायचं तर तुम्ही आमच्यावर आता ओझं आहात. ओझं हा शब्द सुमती काकींच्या कानात गरम शिशासारखा शिरला. त्यांच्या हातातील चहाची गाळणी खाली पडली. रिया, काय बोलतेस तू हे? विशाल कुठे आहे? त्या थरथरत्या आवाजात बोलल्या. विशालला मध्ये घेऊ नका. त्याला मी सगळं समजावून सांगितले. त्यानेही माझ्या मताला संमती दिली आहे. तुम्ही उद्याच्या उद्या वृद्धाश्रमाची वाट पाहायची. जर तुम्ही स्वतःहून गेला नाही तर मला तुम्हाला वटणीवर कसं लावायचं हे चांगलंच ठाऊक आहे. मग समाजात तुमची आबरू राहिली नाही तरी मला फरक पडत नाही. रियाने थंडपणे धमकी दिली आणि ती तिथून निघून गेली. सुमती काकींनी जणू चक्करच आली. त्या तिथे जमिनीवर बसल्या. ज्या घराचा एक एक कोपरा त्यांनी स्वतःच्या हाताने सजवला, ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, त्याच घरात आज त्या परकी आणि ओझं झाल्या होत्या. त्यांना आठवला तो दिवस जेव्हा विशाल लहान होता आणि आजारी पडला होता. त्या रात्री सुमती काकींनी अन्नपाणी सोडलं होतं आणि देवापाशी अखंड दिवा लावून बसल्या होत्या. तोच विशाल आज आपल्या बायकोला हे सगळं बोलताना अडवत नव्हता. थोड्या वेळाने विशाल ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आला. सुमती काकींनी त्याच्याकडे आशेने पाहिले. त्यांना वाटले की विशाल रियाला ओरडेल, पण विशालने नजर चोरली. आई, रिया जे म्हणतेय त्यात थोडं तथ्य आहे. शहरातल्या फ्लॅटमध्ये राहणं आणि इथल्या वातावरणात फरक आहे. तुला तिथे वृद्धाश्रमात तुझ्या वयाची माणसं मिळतील. तू तिथे सुखात राहशील. विशाल इतकं बोलून खिशातून पैसे काढू लागला. सुमती काकींनी त्याचा हात धरला. विशाल, पैशांची गरज नाही रे. तू फक्त एकदा डोळ्यात बघून सांग की तुला खरोखर मी ओझं वाटतेय का? विशालने काहीच उत्तर दिले नाही. त्याने फक्त बॅग उचलली आणि तो घराबाहेर पडला. सुमती काकींना आता स्पष्ट झाले होते की ज्या आधारावर त्या उभ्या होत्या तो आधारच कच्चा निघाला होता. त्या दिवसभर अन्नपाणी न घेता आपल्या खोलीत बसून होत्या. रिया बाहेरून जोरात टीव्ही लावून बसली होती. जणू काही घडलेच नाही. सुमती काकींनी आरशात स्वतःकडे पाहिले. डोळ्यातील पाणी आता सुकले होते. त्या रडल्या, पण आता रडण्यापेक्षा काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली. मी या घरातून जाईन, पण वृद्धाश्रमात लाचारीने राहायला नाही. ज्या हातांनी या घराला उभं केलं ते हात अजून थकलेले नाहीत. त्यांनी स्वतःशीच निश्चय केला. त्यांनी कपाटातून आपली जुनी ट्रंक काढली. त्यात त्यांचे काही मोजके कपडे आणि पतीचा एक जुना फोटो ठेवला. लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने आणि त्यांनी रियाच्या खोलीतल्या टेबलावर ठेवले. त्यांना त्या घराकडून आता काहीही नको होते. रात्रीची वेळ होती. सगळं घर शांत होतं. सुमती काकींनी देवापुढचा दिवा शांत केला आणि घराच्या उंबरट्यावर डोकं टेकवून नमस्कार केला. त्यांच्या डोळ्यात आता आसव नव्हती तर एक वेगळा स्वाभिमान होता. त्यांनी घराचं दार हळूच ओढलं आणि अंधारात पाऊल टाकलं. त्यांना माहीत नव्हतं की त्या कुठे जाणार आहेत, पण एक गोष्ट नक्की होती. आज सुमती नावाच्या एका सासूचा अंत झाला होता आणि एका स्वाभिमानी स्त्रीचा नवा प्रवास सुरू झाला होता. रात्रीच्या 11च्या सुमारास झाला होता. कोल्हापूरचा
त्या शांत गल्लीत फक्त सुमती काकींच्या पायाच्या वाळलेल्या पानांचा आवाज येत होता. हातातील छोटी पिशवी आणि मनात विचारांचे काहोर घेऊन त्या चालत होत्या. ज्या घरासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं त्याच घराचा उंबरठा आज त्यांना ओलांडावा लागला होता. वृद्धाश्रम हा शब्द त्यांच्या कानात अजूनही टोचत होता. सून रियाने दिलेली वाटणीवर लावीन ही धमकी आणि पोटच्या गोळ्याने विशालने फिरवलेली पाठ या विचारांनी त्यांचं काळीज पिळवटून निघत होतं. चालता चालता त्या मुख्य रस्त्यावर आल्या. रात्रीच्या वेळी एकटी वयस्कर स्त्री पाहून काही टवाळ मुले त्यांच्याकडे बघून हसली, पण सुमती काकींचे लक्ष तिकडे नव्हते. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, आता कुठे जायचं? माहेरी जाण्याचा प्रश्न नव्हता. भाऊ आणि वहिनीच्या संसारात जाऊन विनाकारण अडचण निर्माण करायची त्यांची इच्छा नव्हती. पण एकाएकी त्यांनी त्यांच्या जुन्या मैत्रिणीची शांताची आठवण आली. शांता आणि सुमती शाळेत एकत्र होत्या. शांताचे पती गेल्यावर तिने शहराच्या दुसऱ्या टोकाला एक छोटेसे खानावळ सुरू केले होते. पहाटेचे 4 वाजले होते. सुमती काकी शांताच्या घराच्या दारापाशी पोहोचल्या. थकव्याने त्यांचे पाय लटपट कापत होते. त्यांनी थरथरत्या हाताने कडी वाजवली. कोण आहे इतक्या पहाटे? आतून शांताचा आवाज आला. दरवाजा उघडला आणि समोर विस्कटलेल्या केसात डोळ्यात पाणी असलेल्या सुमतीला पाहून शांता दचकली. सुमती, तू? आणि यावेळी? अगं काय झालं हे? सुमती काकींना शब्द फुटत नव्हता. त्यांनी फक्त शांताला मिठी मारली आणि त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. शांताने त्यांना आत घेतले, पाणी दिले आणि शांत केले. जेव्हा सुमती काकींनी घरातील सर्व हकीकत सांगितली तेव्हा शांताचा रागाचा पारा चढला. काय काळजाची माणसं आहेत ग ही. स्वतःच्या आईला ओझं म्हणताना त्यांची जीभ झडली नाही का? आणि तो विशाल, त्याला तर मी सोडणारच नाही, शांता रागाने म्हणाली. सुमती काकींनी तिचा हात धरला. नको शांता, कुणालाही काही बोलू नकोस. देवाने माझे हात अजून शाबूत ठेवले आहेत. मला फक्त काही दिवस तुझ्याकडे आसरा दे. मी फुकट राहणार नाही. मी तुझ्या खानावळीत तुला मदत करेन. शांताने सुमती काकींकडे पाहिले. सुमती, तू माझी मैत्रीण आहेस. तुला मदत हवी असेल तर मी नक्की करेन, पण तू काम का करतेस? आराम कर ना. नाही शांता. सुमती काकींचा आवाज आता खंबीर झाला होता. आजवर मी दुसऱ्यांसाठी जगले, मुलासाठी स्वतःला झिजवलं, पण आता मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मला सिद्ध करायचं आहे की ही सासू ओझं नाही तर ती स्वतःची आणि इतरांचीही भूक भागवू शकते. मला काम दे शांता. मला स्वाभिमानाची भाकरी खायची आहे. दुसऱ्या दिवशीपासून सुमती काकींच्या आयुष्यातील नवीन संघर्षाला सुरुवात झाली. सकाळी 5ला उठून त्या शांताच्या खानावळीत मदतीला उभ्या राहू लागल्या. पिठलं भाकरी, ठसकेबाज ठेचा आणि सुमती काकींच्या हाताची ती विशेष चव. हळूहळू खानावळीतील गर्दी वाढू लागली. एके दिवशी खानावळीतील काही तरुण मुले जेवायला आली होती. जेवता जेवता एक मुलगा म्हणाला, काकू, तुम्हाला तुमच्या हातच्या जेवणात आईच्या हातची चव आहे. हो, आईची खूप आठवण आली. ते शब्द ऐकून सुमती काकूंच्या डोळ्यात पाणी आले, पण त्यांनी ते सावरले. त्यांनी विचार केला, माझ्या मुलाने मला नाकारलं असेल, पण तरी या जगात अशी अनेक मुले आहेत ज्यांना आईच्या हातच्या प्रेमाची भूक आहे. एकीकडे सुमती काकी स्वतःच्या कष्टाने उभे राहण्याचा प्रयत्न करत होत्या, तर दुसरीकडे विशालच्या घरात परिस्थिती बदलू लागली होती. रियाला घराचे काम करणे जमत नव्हते. बाहेरचे हॉटेलचे जेवण खाऊन विशालचे आरोग्य बिघडू लागले होते. घरात सतत चिडचिड आणि भांडणे सुरू झाली होती. विशालला आता आईची आठवण येऊ लागली होती, पण त्याचा अहंकार आड येत होता. सुमती काकींनी ठरवले होते की आता मागे वळून पाहायचे नाही. त्यांनी शांताला सांगितले, शांता, आपण आता आपली स्वतःची स्वाभिमान खानावळ सुरू करूया. मला आता फक्त मदतनीस म्हणून नाही तर एक उद्योजिका म्हणून जगायचं आहे. हे सुमती काकींच्या विजयाचे पहिले पाऊल होते. ज्या सुनेने त्यांना वटणीवर आणेन म्हटले होते, तिला आता सासूच्या कर्तृत्वाची ओळख पटवून देण्याची वेळ येत होती. शांताच्या खानावळीत आता पहाटेपासूनच लगबग सुरू व्हायची. सुमती काकींनी केवळ मदतनीस म्हणून राहण्यापेक्षा तिथे आपलं पूर्ण कसबपणाला लावलं होतं. सुमती काकींच्या हाताला एक वेगळी चव होती. त्यांनी बनवलेलं पिठलं भाकरी, खरडा आणि वांग्याचं भरीत खायला आता केवळ मजूरच नाही तर शहरातले पांढरपेशी लोकही येऊ लागले होते. शांताने एक दिवस सुमतीला सुचवलं, सुमती, अगं तुझ्या हातच्या मसाल्यांची जादू लोकांच्या जिभेवर रेंगाळतीये. आपण आता केवळ खानावळ न ठेवता घरगुती मसाले आणि पारंपरिक पदार्थ विक्रीला ठेवले तर. सुमती काकींच्या डोक्यात ही कल्पना पक्की बसली. यांनी स्वतःच्या घरातून येताना काही आणलं नव्हतं, पण त्यांच्याकडे
अनुभवाचं खूप मोठं गाठोडं होतं. त्यांनी कोल्हापुरी चटणी, काळा मसाला आणि लसणाची चटणी बनवून छोट्या बरण्यांमध्ये भरायला सुरुवात केली. प्रत्येक बरणीवर त्यांनी एक छोटी चिठ्ठी लावली, आईच्या हातची माया. एकीकडे सुमती काकींच्या कष्टाला फळ मिळत होतं, तर दुसरीकडे विशालच्या घरातलं चित्र पूर्णपणे विस्कटलं होतं. विशालच्या घरात आता सकाळी शांतता नसायची, तर फक्त वादावादीचे आवाज यायचे. रियाला सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायची सवय नव्हती. विशाल, मला रोज हे कुकरच्या शिट्ट्या आणि फोडणीचे वास सहन होत नाहीत. आपण डबा लावूया किंवा बाहेरून मागवूया, रिया चिडून म्हणाली. विशाल ऑफिसमधून थकून आल्यावर त्याला आईच्या हातच्या गरम भाकरीची आठवण यायची. रियाने लावलेला डबा बेचव असायचा. आई असताना घर कसं प्रसन्न असायचं हे त्याला आता जाणवू लागलं होतं, पण रियाच्या दहशतीखाली तो काहीच बोलू शकत नव्हता. एके दिवशी विशालच्या ऑफिसमध्ये एक मोठा कार्यक्रम होता. त्याचे सहकारी जेवताना एका विशिष्ट मसाल्याची आणि तिथल्या जेवणाची स्तुती करत होते. अरे विशाल, आम्ही परवा शांताबाईंची खानावळमध्ये गेलो होतो. तिथे एक नवीन काकू आल्या आहेत. काय चव आहे त्यांच्या हाताला, अगदी आईची आठवण येते. त्यांनी बनवलेला मसाला तर आम्ही घरीही नेलाय, त्याचा मित्र म्हणाला. विशालने कुतूहलाने त्या मसाल्याच्या डबीवरचं नाव वाचलं, आईच्या हातची माया. त्याला कुठेतरी काळजात धस्स झालं. ते अक्षर ओळखीचं वाटत होतं, पण त्याने स्वतःच्या मनाला समजावलं की आई इतकी लांब कशी येईल. ती तर एखाद्या वृद्धाश्रमात रडत बसली असेल. दरम्यान सुमती काकींनी आता एक धाडसी पाऊल उचललं होतं. त्यांनी शांताच्या मदतीने बचत गटातील काही गरजू स्त्रियांना एकत्र केलं. आपण फक्त जेवण नाही विकायचं, तर ज्या स्त्रियांकडे कला आहे पण संधी नाही, त्यांना व्यासपीठ द्यायचं, सुमती काकी सांगत होत्या. एके दिवशी खानावळीतील एक पत्रकार गृहस्थ आले. त्यांनी सुमती काकींच्या संघर्षाची कहाणी ऐकली. एका सासूला घरातून बाहेर काढल्यानंतर तिने शून्यातून उभं केलेलं हे विश्व त्यांना अचंबित करणारं वाटलं. त्यांनी सुमती काकींची मुलाखत घेतली. काकू, तुमच्या या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल, पत्रकाराने विचारलं. सुमती काकींनी शांतपणे उत्तर दिलं, माझ्या सुनेला. तिने जर त्या दिवशी मला ओझं म्हटलं नसतं तर कदाचित मी या घराच्या उंबरट्याबाहेर कधी पडलेच नसते आणि मला माझ्या स्वतःच्या शक्तीचीही जाणीवही झाली नसती. आज मी आई म्हणून नाही तर सुमती म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे. ही मुलाखत स्थानिक वर्तमानपत्रात मोठ्या फोटोसह छापून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी विशालच्या दारात पेपर पडला. रियाने तो पेपर उचलला आणि पहिल्या पानावरचा फोटो पाहून तिच्या हातातून पेपर खाली गळून पडला. फोटो सुमती काकूंचा होता आणि हेडलाईन होती, वृद्धाश्रमाची भीती नाकारून सासूने उभारले स्वाभिमानाचे साम्राज्य. रियाचा चेहरा पांढरा फटक पडला. तिला भीती वाटू लागली की आता समाजात तिची काय अब्रू राहील. तर विशालच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. पण सुमती काकी आता साध्या सुमती राहिल्या नव्हत्या. त्या एक यशस्वी उद्योजिका बनल्या होत्या. विशालने तातडीने शांताच्या खानावळीचा पत्ता शोधला आणि तो तिथे पोहोचला. समोर सुमती काकी पांढऱ्या शुभ्र साडीत डोक्यावर पदर घेऊन आत्मविश्वासाने 4 स्त्रियांना सूचना देत होत्या. आई, विशालचा आवाज कापला. सुमती काकींनी मागे वळून पाहिले. त्यांच्या डोळ्यात आज तो जुना काकुळतीला आलेला भाव नव्हता. त्यांनी शांतपणे विचारलं, ए विशाल, काय हवंय? जेवायला आला असशील तर बस, 15 मिनिटात ताट येईल. विशालच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने त्याला चक्क एका गिराहिकाप्रमाणे वागणूक दिली होती. त्यांचा मुलगा म्हणून असलेला हक्क तिने एका क्षणात नाकारला होता. शांताच्या खानावळीच्या बाहेर लोकांची लगबग सुरू होती, पण विशाल मात्र तिथे एखाद्या गुन्हेगारासारखा उभा होता. सुमती काकींच्या तोंडून जेवायला आला असशील तर बस हे शब्द ऐकून त्याच्या काळजाचे पाणी झाले. त्याला वाटले होते की आई त्याला पाहताच रडेल, मिठी मारेल आणि विचारेल, विशाल, तू जेवलास का रे बाबा? पण समोर उभी असलेली स्त्री सुमती काकी असली तरी तिचं रूप बदललं होतं. आई, हे काय लावलंयस तू? पेपरमध्ये तुझा फोटो. तू इथे खानावळीत काम करतेस, लोक काय म्हणतील माझ्याबद्दल? मी तुला वृद्धाश्रमात जायला सांगितलं होतं, इथे रस्त्यावर असं काम करायला नाही. विशालचा आवाज आता अपराधीपणातून रागाकडे झुकला होता. सुमती काकींनी हातातील मसाल्याची बरणी खाली ठेवली आणि शांतपणे विशालच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. विशाल, लोक काय म्हणतील याची काळजी तुला आज वाटतेय. ज्या दिवशी तुझ्या बायकोने मला ओझं म्हटलं आणि तू मान खाली घालून ऐकून घेतलंस, त्या दिवशी तुला लोकांची भीती नाही वाटली. आणि राहिला प्रश्न वृद्धाश्रमाचा, तर लक्षात ठेव,
ज्यांच्या हातापायात ताकद नसते आणि ज्यांच्या मनानं हार मांडलेली असते ते तिथे जातात. तुझी आई अजून थकलेली नाही. आई प्लीज घरी चल. रियालाही तिची चूक उमजली आहे. लोक टोमणे मारतायत. आमची बदनामी होतीये. तू घरी आलीस की सगळं नीट होईल. विशाल गयावया करू लागला. तेवढ्यात पाठीमागून रियाचा आवाज आला. रिया तिथे आली होती, पण तिच्या चेहऱ्यावर पश्चातापापेक्षा भीती जास्त होती. हो आई, चला ना घरी. उगीच कशाला हे लोकांचे उष्टे खरकटे काढताय. आम्ही तुम्हाला आता नीट सांभाळू, पण हे सगळं बंद करा. रियाने सुमती काकींचा हात धरण्याचा प्रयत्न केला. सुमती काकींनी झटकन आपला हात मागे घेतला. रिया, तू मला वटणीवर आणेन म्हणाली होतीस ना, मग बघ आज मी माझी वाटणी स्वतःच करून घेतली आहे. या खानावळीतल्या प्रत्येक घासात माझा स्वाभिमान आहे. आणि विशाल, तू म्हणतोयस ना की तू मला सांभाळशील. आता मला कोणाच्या सांभाळण्याची गरज नाही. मी आता कोणाच्या जीवावर जगत नाही. तर मी आता 10 बायकांना रोजगार दिलाय. शांता तिथेच उभी राहून हे सगळं पाहत होती. तिने पुढे येऊन विशालला सुनावले. अरे विशाल, ज्या आईने तुला स्वतःच्या रक्ताचं दूध पाजलं तिला तू आज बदनामीचं कारण सांगतो. जा रे बाबा, तुझं घर तुला लखलाप. सुमती आता तिथे येणार नाही. रियाने चिडून विचारलं. म्हणजे तुम्ही येणार नाही? मग काय आयुष्यभर इथेच राहणार? लोक आम्हाला विचारतील तेव्हा आम्ही काय सांगायचं? सुमती काकींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, सांगा लोकांना की तुमची आई आता मेली आहे म्हणून. आणि ही जी समोर उभी आहे ती एक उद्योजिका आहे, सुमती जगताप. तिने स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं घर उभं केले. रिया, तू मला म्हणाली होतीस की हे घर लहान आहे म्हणून मी ओझं आहे. आता मी स्वतःचा स्वाभिमान सदन बांधणार आहे, जिथे माझ्यासारख्या अपमानित झालेल्या प्रत्येक आईला सन्मानाने जगता येईल. विशाल आणि रिया निरुत्तर झाले. त्यांना वाटले होते की आईला थोडं गोंजारलं की ती पुन्हा घरातल्या कामाला हजर होईल, पण सुमती काकींनी आता संसाराचा तो मोह पार झुगारून दिला होता. विशाल रिकाम्या हाताने परत फिरला. घरी आल्यावर त्याला ते घर आता घर वाटत नव्हतं, तर एक रिकामं खोकं वाटत होतं. रियाची चिडचिड आता पूर्वीपेक्षा वाढली होती, कारण आता तिला घरातलं सगळं काम स्वतःलाच करावं लागणार होतं. तिकडे सुमती काकींनी आता त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली होती. त्यांनी कोल्हापूरच्या मध्यम वस्तीत एक छोटी जागा भाड्याने घेतली आणि तिथे सुमतीज किचन स्वाभिमानाची चव बोर्ड लावला. केवळ जेवणच नाही तर स्त्रियांनी बनवलेले लोणचे, पापड आणि मसाले आता मोठ्या मॉलमध्येही जाऊ लागले होते. पण एक रात्री सुमती काकी एकट्या बसल्या असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वाभिमान मिळाला होता, यश मिळालं होतं, पण मुलगा दुरावल्याचं दुःख काळजाच्या कोपऱ्यात कुठेतरी जिवंत होतं. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांना माहीत होतं की जर त्या आता कमजोर पडल्या तर पुन्हा एकदा त्या ओझं ठरतील. सुमती काकींनी आता मागे वळून पाहिलेच नाही. सुमतीज किचन हे आता केवळ एक खानावळ उरले नव्हते, तर तो एक ब्रँड झाला होता. शहरातल्या मोठ्या प्रदर्शनामध्ये त्यांच्या मसाल्यांच्या स्टॉलवर महिलांची झुंबड उडू लागली. सुमती काकी आता साध्या सुती साडीतही एखाद्या मोठ्या उद्योजिकेसारख्या आत्मविश्वासाने वावरत होत्या. त्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या 10-12 गरजू स्त्रियांना केवळ रोजगार दिला नव्हता, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळही दिलं होतं. पण नियतीचा खेळ मोठा विलक्षण असतो. ज्या मुलाने आणि सुनेने सुमती काकींना ओझं समजलं घराबाहेर काढलं होतं, त्यांच्या आयुष्यात आता काळोख दाटू लागला होता. एके दिवशी सकाळी सुमती काकी आपल्या ऑफिसमध्ये बसून हिशोब तपासत होत्या. तेवढ्या शांता धावतच आत आली. तिचा चेहरा घाबरलेला होता. सुमती, अगं ऐकलंस का? आपल्या विशालच्या कंपनीत खूप मोठं स्कॅम झाले म्हणतात आणि त्यात विशालचं नाव गोवले गेले. त्याला नोकरीवरून काढले आणि त्याच्यावर कोट्यावधीच्या कर्जाचा बोजा चढवलाय. शांताने बातमी दिली. सुमती काकींच्या हातातील पेन गळून पडलं. आईचं काळी शेवटी ते आईचंच. मुलाचं नाव ऐकताच धडधडू लागलं. काय सांगतेस काय शांता? माझा विशाल असं काही करेल असं मला वाटत नाही. तो स्वभावाने थोडा कच्चा आहे, पण चोरी करणार नाही. अगं पण रियाचं काय? तिने तर म्हणे फ्लॅटवर सुद्धा कर्ज काढलं होतं तिच्या चैनीसाठी. आता बँकवाले घर जप्त करायला आले. शांताने पुढची माहिती दिली. सुमती काकी काही काळ सुन्न होऊन बसला. त्यांना आठवलं रियाने त्यांना वटणीवर आणेन म्हटलं होतं. आज परिस्थितीने रियालाच वटणीवर आणून ठेवलं होतं.
ज्या घरासाठी त्यांनी स्वतःला झिजवलं ते घर आता लिलावात जाणार होतं. संध्याकाळची वेळ होती. सुमती काकींनी ठरवलं की एकदा जाऊन खात्री करावी. त्या टॅक्सीने आपल्या जुन्या घरापाशी पोहोचल्या. तिथे बाहेरच बँकेची नोटीस चिकटवलेली होती. घराचं गेट अर्धवट उघडं होतं. आतून रियाच्या ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत होते. सगळं तुमच्यामुळे झालंय विशाल. तुमची आई असती तर किमान घर खर्च तरी वाचला असता. आता कुठे जाणार आम्ही? माझ्या माहेरचे लोकही आता हात झटकतायत. रिया विशालवर ओरडत होती. विशाल सोफ्यावर डोकं धरून बसला होता. त्याचा अवतार पूर्णपणे बदलला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं आणि विस्कटलेले केस. रिया, तूच म्हणाली होतीस ना की आई ओझं आहे. आज कळतंय, आई ओझं नव्हती तर आई या घराचा आधार होती. ती होती तोवर घराला बरकत होती. तिने घर सोडलं आणि घराचं नशीबच फिरलं. सुमती काकी दारात उभ्या राहून हे सगळं ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी ते पटकन पुसलं. त्या आत गेल्या नाहीत. त्यांना वाटलं जर त्या आता आत गेल्या तर पुन्हा एकदा त्या आईच्या मायेपोटी कमजोर पडतील. पण त्यांना विशाललाही धडा शिकवायचा होता आणि त्याला सावरायचंही होतं. त्या तशाच मागे फिरल्या आणि थेट आपल्या वकिलांकडे गेल्या. दुसऱ्या दिवशी विशाल आणि रिया घराबाहेर सामान काढण्याच्या तयारीत असताना एक आलिशान गाडी घरासमोर येऊन थांबली. त्यातून एक गृहस्थ उतरले. श्री विशाल जगताप. मी सुमती जगताप यांचा प्रतिनिधी आहे. तुमच्या घराचा लिलाव थांबला आहे. तुमच्या घराचं संपूर्ण कर्ज फेडलं गेलं आहे. त्या गृहस्थाने कागदपत्र पुढे केली. विशालला धक्काच बसला. काय? आईने पैसे भरले? पण तिच्याकडे इतके पैसे कुठून आले? तुमच्या आईने केवळ कर्ज फेडलं नाही तर हे घर आता त्यांच्या नावावर झालं आहे. त्यांनी एक संदेश दिला आहे. तुम्हाला या घरात राहायचं असेल तर तुम्हाला भाड्याने राहावं लागेल आणि रियाला घराचं सर्व काम स्वतः करावं लागेल. जर हे मान्य असेल तरच तुम्ही इथे राहू शकता, अन्यथा तुम्ही वाट पाहू शकता. रियाचा अहंकार पार धुळीला मिळाला होता. ज्या सासूला तिने वृद्धाश्रमात पाठवायचं ठरवलं होतं, आज त्याच सासूच्या दयेवर तिला डोकं टेकवायला जागा मिळाली होती. विशालला मात्र आता समजलं होतं की पैसा आणि प्रतिष्ठा कमावणं सोपं असतं, पण आईचा आशीर्वाद आणि स्वाभिमान कमावणं किती कठीण आहे. सुमती काकींनी विशालला पुन्हा घरात घेतलं खरं, पण त्यांनी स्वतः मात्र तिथे राहायला जाण्यास नकार दिला. मी माझ्या स्वाभिमान सदनातच सुखी आहे, असं त्यांनी निक्षून सांगितलं. विशाल आणि रिया आता आपल्या जुन्या घरात भाडेकरू म्हणून राहू लागले होते. सुमती काकींनी नियमांची एक भली मोठी यादीच रियाच्या हातात सोपवली होती. जर या घरात राहायचं असेल तर सकाळी लवकर उठून स्वतःचं काम स्वतः करावं लागेल. घरकाम करण्यासाठी आता मी नोकरांनी पाठवणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला होता. ज्या रियाला पूर्वी चहाचा कप उचलायचाही आळस यायची, तिला आता केरसुनी हातात धरावी लागली होती. पण सुमती काकींचं लक्ष आता फक्त त्या घरापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी शहराच्या बाहेरच्या भागात एक प्रशस्त जागा विकत घेतली होती. तिथे पांढऱ्या रंगाची एक देखणी वास्तू उभी राहिली, ज्यावर मोठ्या अक्षरात नाव कोरलं होतं, स्वाभिमान सदन. उद्घाटनाचा दिवस होता. कोल्हापूरचे मोठे उद्योगपती, समाजसेवक आणि पत्रकार तिथे हजर होते. विशाल आणि रियाही लांब एका कोपऱ्यात उभे राहून हे सगळं पाहत होते. त्यांना वाटलं होतं की आई हे एखाद्या वृद्धाश्रमासारखं काहीतरी चालवेल, पण तिथे जे पाहायला मिळालं त्यांच्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सुमती काकींनी रिबीन कापून आत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्या 10-15 स्त्रिया होत्या, ज्यांना समाजाने किंवा घराच्यांनी ओझं समजून नाकारलं होतं, पण त्या तिथे रडत बसल्यासाठी आल्या नव्हत्या. हे वृद्धाश्रम नाही, सुमती काकींनी माईक हातात घेऊन जाहीर केलं, हे एक कौशल्य केंद्र आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे काही ना काही कला आहे. कोणी शिवणकाम करतं, कोणी स्वयंपाक, तर कोणी मातीची भांडी बनवतं. या वास्तूचं नाव स्वाभिमानी सदन आहे, कारण इथे कुणीही कोणाच्या दयेवर जगणार नाही. आम्ही आमच्या कष्टाने हे सदन चालवू. त्या दिवशी सुमती काकींनी एक मोठी घोषणा केली. त्यांनी त्यांच्या सुमतीज किचनच्या नफ्यातील 50% वाटा या सदनासाठी राखून ठेवला होता. तसेच तिथल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी एक ऑनलाईन पोर्टलही सुरू केलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी विशाल हळूच आईपाशी आला. त्याचा चेहरा रडवेला झाला होता. आई, मला माफ कर. मला वाटलं होतं की तू आम्हाला धडा शिकवण्यासाठी हे सगळं करतेस, पण तू तर एक मोठं कार्य उभं केलंस. आम्हाला तुझी गरज आहे. आई, घरी चल ना, आता तिथे आम्हाला नीट राहू. सुमती काकींनी विशालच्या खांद्यावर हात ठेवला. विशाल, मी तुला माफ केलंच आहे, म्हणूनच तुम्हाला त्या घरात राहण्याची परवानगी दिली.
पण आता मी तिथे परत येऊ शकत नाही, कारण तिथे मी फक्त तुझी आई म्हणून अडकून पडले असते. पण इथे मी शेकडो स्त्रियांचा आधार आहे. मला आता माझ्या वैयक्तिक सुखापेक्षा या स्त्रियांच्या डोळ्यातला आत्मविश्वास जास्त महत्त्वाचा वाटतो. रिया मागे उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिचे डोळे भरून आले होते. ज्या सासूला तिने ओझं म्हटलं होतं ती आज समाजासाठी वरदान ठरली होती. रियाने पुढे येऊन सुमती काकींच्या पायावर डोकं टेकवलं. आई, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. मला वाटलं होतं की तुम्ही आमच्या पैशावर जगताय, पण खरं तर आम्ही तुमच्या पुण्याईवर जगत होतो. मलाही तुमच्या या स्वाभिमान सदनात काहीतरी काम द्या. मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. रियाने हुंदका दिला. सुमती काकींनी रियाला उठवलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. रिया, बदलायची सुरुवात स्वतःपासून होते. जर तुला खरंच मदत करायची असेल तर उद्यापासून सकाळी 7 वाजता इथे हजर राहा. तुला इथे शिकायला मिळेल की कष्टातून आनंद कसा मिळवायचा. त्या रात्री कोल्हापूरच्या आकाशात चांदणं पडलं होतं. सुमती काकी आपल्या स्वाभिमान सदनाच्या बाल्कनीत उभ्या होत्या. त्यांना आज पहिल्यांदा असं वाटलं होतं की त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. स्वाभिमान सदन आता केवळ एक वास्तू राहिली नव्हती, तर ती एक चळवळ बनली होती. सुमती काकींच्या या कार्याची दखल आता दिल्लीपर्यंत घेतली गेली होती. त्यांना स्त्री शक्ती पुरस्कार जाहीर झाला होता. संपूर्ण कोल्हापुरात आनंदाचे वातावरण होते. पण नियतीला अजून एक शेवटची परीक्षा घ्यायची होती. विशालने आपल्या जुन्या चुकातून धडा घेतला होता आणि तो आता एक छोट्या कंपनीत प्रामाणिकपणे नोकरी करत होता. रिया दररोज सकाळी स्वाभिमान सदनात येऊन हिशोबाची कामे पाहू लागली होती. सासू सुनेच्या नात्यात आता कटुता संपून एक प्रकारचे आदराचे नाते निर्माण झाले होते. पण विशालच्या जुन्या कंपनीतील काही भ्रष्ट अधिकारी ज्यांनी विशालला स्कॅममध्ये फसवले होते, ते आता सुमती काकींच्या वाढत्या प्रसिद्धीने धास्तावले होते. एके दिवशी सुमती काकींच्या ऑफिसमध्ये 2 पोलीस अधिकारी आले. सुमती जगताप, तुमच्या मुलावर विशालवर पुन्हा एकदा नवीन आरोप झाले आहेत. जुन्या केसमध्येही काही नवीन पुरावे मिळाले आहेत. असं समजतंय की त्याने कंपनीचे गोपनीय दस्तऐवज चोरले आहेत. पोलीस म्हणाले. विशालला पुन्हा एकदा अटक झाली. रिया रडत रडत सुमती काकींकडे आली. आई, विशाल निर्दोष आहे. त्याला त्या लोकांनी मुद्दाम अडकवले कारण तुम्ही त्यांच्या विरोधात बोलला होतात. सुमती काकी शांत होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक धार होती. रडू नकोस रिया. ज्या हातांनी स्वाभिमानाचं घर उभं केलंय ते हात आपल्या मुलाला अन्यायापासून वाचवायलाही समर्थ आहेत. विशालने जरी चूक केली असती तर मी स्वतः त्याला शिक्षा दिली असती, पण जर तो निर्दोष आहे तर त्याला हात लावण्याची कोणाचीही ताकद नाही. सुमती काकींनी आपल्या व्यवसायातील सर्व संपर्क वापरले. त्यांनी स्वतः त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात केली. रात्रीचा दिवस करून त्यांनी जुन्या फाईल्स तपासल्या. त्यांना समजले की विशालच्या डिजिटल सहीचा गैरवापर करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी सुमती काकी थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांच्या हातात एक पेन ड्राईव्ह आणि काही कागदपत्रे होती. सर, हे पुरावे पहा. विशालला ज्यांनी अडकवले त्यांचे हे कॉल रेकॉर्ड्स आहेत. माझ्या मुलाने चूक केली नाही, तर त्याने त्या भ्रष्टाचारांच्या विरोधात केला म्हणून त्याला संपवण्याचा हा प्रयत्न आहे. मी एक आई म्हणून नाही, तर या देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून तुमच्याकडे न्याय मागते. सुमती काकींनी खंबीरपणे आपली बाजू मांडली. पुरावे इतके भक्कम होते की पोलिसांना तातडीने तपास फिरवावा लागला. अवघ्या 24 तासात विशालची सुटका झाली आणि खऱ्या गुन्हेगारांना बेड्या पडल्या. विशाल जेलमधून बाहेर आला तेव्हा सुमती काकी तिथेच उभ्या होत्या. विशालने धावत जाऊन आईच्या पायावर डोके टेकवले. आई, आज पुन्हा एकदा तूच मला वाचवलंस. मी तुला ओझं समजलो होतो, पण तू तर माझं संपूर्ण आयुष्य सावरलंस. सुमती काकींनी त्याला उठवले आणि कुरवाळले. विशाल, आई कधीच मुलावर ओझं नसते आणि मुलगा कधीच आईसाठी परका नसतो. फक्त परिस्थिती माणसाला आंधळं करते. आज तू तुझा स्वाभिमान परत मिळवला आहेस. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे. त्याच संध्याकाळी सुमती काकींना दिल्लीला जाण्यासाठी निघायचे होते, पुरस्कार स्वीकारण्यासाठी. पण यावेळी त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत विशाल आणि रिया दोघेही होते. विशालने आईची बॅग हातात घेतली. रियाने आईच्या खांद्यावर शाल टाकली. ज्या सुनेने एकेकाळी त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली होती, तीच सून आज अभिमानाने आपल्या सासूचा हात धरून चालत होती. सुमती काकींनी आपल्या घराच्या उंबरट्याकडे पाहिले. तो उंबरटा ज्याने त्यांना कधी काळी बाहेर काढले होते, आज तोच उंबरटा त्यांच्या स्वाभिमानाची साक्ष
देत उभा होता. दिल्लीचे विज्ञान भवन रोषणाईने उजळून निघाले होते. देशभरातून आलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या मायंदाळी साध्या कोल्हापुरी साजात असलेल्या सुमती काकू उठून दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर ना गर्वाचा लवलेश होता, ना भूतकाळातील दुःखाची सावली. तिथे होता तो फक्त एक शांत आणि खोल आत्मविश्वास. विशाल आणि रिया प्रेक्षकगृहात पहिल्या रांगेत बसले होते. विशालचे डोळे वारंवार भरून येत होते. त्याला आठवत होतं ते जुनं घर, जिथे त्याने आईला ओझं मांडलं होतं. आज त्याच ओझ्याने त्याला सन्मानाने जगायला शिकवलं होतं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मोठ्या आवाजात घोषणा करत होते. आता वेळ आहे अशा एका स्त्रीचा सन्मान करण्याची, जिने वयाच्या 60व्या वर्षी शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी सासू-सुनेच्या नात्यातील संघर्षाला एक सकारात्मक वळण दिलं आणि शेकडो महिलांना रोजगाराची नवी दिशा दाखवली. मानाच्या स्त्रीशक्ती पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीमती सुमती जगताप. टाळ्यांच्या कडकडाटात सुमती काकी व्यासपीठावर गेल्या. राष्ट्रपतींच्या हस्ते जेव्हा त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला, तेव्हा संपूर्ण सभागृह उभं राहून त्यांना मानवंदना देत होतं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुमती काकींनी 2 शब्द बोलायची विनंती करण्यात आली. त्यांनी माईक हातात घेतला आणि क्षणभर शांत राहिला. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. आज हा पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या घराचा तो उंबरठा आठवतोय, ज्याने मला एकेकाळी बाहेर काढलं होतं. सुमती काकींच्या आवाजात एक विलक्षण कंप होता. अनेकांना वाटलं होतं की मी माझ्या मुलावर किंवा सुनेवर रागावून हे सगळं उभं केलं, पण खरं सांगू तर मी त्यांच्यावर रागावले नव्हतेच. मला फक्त हे सिद्ध करायचं होतं की वय आणि नाते हे कधीच माणसाच्या कर्तृत्वाच्या आड येत नाही. त्यांनी रियाकडे पाहून स्मित हास्य केलं. माझी सून मला म्हणाली होती की मी ओझं आहे. आज मला तिला सांगायचं आहे, तू योग्यच होतीस ग. मी ओझत होतेच, पण ते ओझं लाचारीचं नव्हतं, तर ते ओझं होतं अनुभवाचं, संस्काराचं आणि कष्टाचं. आणि हे ओझं जोवर एखादी व्यक्ती स्वतःच्या खांद्यावर पेलत नाही, तोवर त्याला जीवनाची खरी किंमत कळत नाही. सभागृहात पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. सुमती काकी पुढे म्हणाल्या, वृद्धाश्रम हे शरीरासाठी असू शकतात, पण मनासाठी नसतात. जोवर तुमच्या हातात काम आहे आणि मनात स्वाभिमान आहे, तोवर तुम्ही कधीच कुणावर ओझं ठरवू शकत नाही. माझ्या स्वाभिमान सदनाचा दरवाजा अशा प्रत्येक स्त्रीसाठी उघडा आहे, जिला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. पुरस्कार सोहळा संपवून सुमती काकी जेव्हा कोल्हापूरला परतल्या, तेव्हा संपूर्ण शहराने त्यांचे स्वागत केले. पण सुमती काकींना ओढ लागली होती ती आपल्या स्वाभिमान सदनाची. घरी पोहोचल्यावर रियाने सासूच्या पायावर डोकं टेकवून माफी मागितली. आई, तुम्ही खऱ्या अर्थाने या घराची आणि समाजाची आई आहात. आजपासून हे घर तुमचं आहे आणि आम्ही तुमचे सेवक. सुमती काकींनी हसून रियाला जवळ घेतलं. अगं वेडे, आता माझं घर आणि तुझं हे संपलंय. आता हे घर आपल्या सर्वांचं आहे. आणि लक्षात ठेव, ज्या घरात सासूची माया आणि सुनेचा आधार एकत्र नांदतो, तिथे लक्ष्मी पाणी भरते. विशालने आईच्या हातातील तो सुवर्ण कलश पुरस्कार घेतला आणि देवापाशी ठेवला. सुमती काकींनी पाहिलं, देवापुढचा तो दिवा आता अधिक तेजाने प्रकाशत होता. ज्या पायवाटेने त्या एकेकाळी रडत बाहेर पडल्या होत्या, आज त्याच पायवाटेवर गुलालाची उधळण झाली होती. स्वाभिमानाची पायवाट आता एक मोठ्या महामार्गात रूपांतरित झाली होती, जिथे हजारो स्त्रिया आत्मविश्वासाने चालू लागल्या होत्या. मित्रांनी, मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक कथा सर्वात आधी तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल.